नमस्कार. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण कुठेतरी गाडी अडकली आहे, त्यांच्यासाठी आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. विशेषतः इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नवउद्योजकांसाठी ही एक मोठी संधी असू शकते. चला तर मग महात्मा फुले महामंडळाच्या या जबरदस्त योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हो, बरोबर पाहिलंय. रक्कम आहे तब्बल 10 लाख रुपये. विचार करा, एवढी रक्कम एखाद्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी खरंच एक गेम चेंजर ठरू शकते. थेट कर्ज योजनेतली ही एक मोठी तरतूद आहे, जी अनेकांसाठी एक स्वप्नपूर्ती ठरू शकते. डोक्यात एखादी भन्नाट बिझनेस आयडिया आहे पण खिसा रिकामा आहे. ही अडचण अनेकांना येते नाही का? कल्पना तर उत्तम असते पण भांडवलाअभावी ती कागदावरच राहते. पण ही योजना नेमकी याच समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे. आता पुढे जाण्याआधी एक गोष्ट अगदी स्पष्ट करतो. हे लक्षात घ्या की आम्ही इथे फक्त माहिती देत आहोत. कर्ज मंजूर होणं न होणं हे संपूर्णपणे तुमच्या कागदपत्रांवर, प्रक्रियेवर आणि शेवटी बँकेच्या निर्णयावर अवलंबून असतं. त्यामुळे अर्ज करण्याआधी प्रत्येक गोष्टीची खात्री करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला, तर मग या योजनेच्या मुळाशी जाऊयात. ही योजना देणारी संस्था म्हणजेच महात्मा फुले महामंडळ नक्की आहे तरी काय आणि ते काय काम करतात हे आधी समजून घेऊयात. तर हे आहे महाराष्ट्र सरकारचं एक महामंडळ. याचं मुख्य उद्दिष्ट एकच आहे: इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजे व्हीजेएनटी आणि विशेष मागास प्रवर्गातल्या म्हणजे एसबीसी लोकांना व्यवसायासाठी आर्थिक मदत देऊन स्वतःच्या पायावर उभं करणं. ओके, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. पैसा. म्हणजे या योजनेत नक्की कोणत्या प्रकारची आर्थिक मदत मिळते आणि तिचं स्वरूप काय आहे हे नीट समजून घ्या. यात मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक आहे थेट कर्ज योजना, जी साधारणपणे लहान व्यवसायांसाठी आहे, आणि दुसरी आहे बँक संलग्न कर्ज योजना, जी मोठ्या प्रोजेक्टसाठी आहे. यात महामंडळ सबसिडीचा भाग देतं आणि बाकीचं कर्ज बँक देते. आता या योजनेतील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे सबसिडी. काही योजनांमध्ये तर तब्बल 30% सबसिडी मिळू शकते. विचार करा, ही किती मोठी आर्थिक मदत आहे. आता सबसिडी म्हणजे काय हे सोप्या भाषेत सांगते. सबसिडी म्हणजे अनुदान. ही रक्कम तुम्हाला परत करायची नसते. ही थेट सरकारकडून मिळणारी मदत आहे, जी तुमच्या कर्जाचा बोजा खूप कमी करते. बरं, मग आता हे पाहूया की या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं आणि त्यासाठी नेमकी काय तयारी करावी लागेल. चला बघूया. पात्रतेचे निकष अगदी सरळ आहेत. अर्जदार हा विशिष्ट प्रवर्गातला असावा, वय 18 ते 55 दरम्यान असावं आणि कौटुंबिक उत्पन्न ठरवून दिलेल्या मर्यादेत असावं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोक्यात फक्त कल्पना असून चालणार नाही, तर ती व्यवहार्य म्हणजे प्रत्यक्षात येऊ शकणारी असावी. आणि ही आहे आवश्यक कागदपत्रांची यादी. अर्ज करण्याआधी ही सगळी कागदपत्र तयार ठेवा. म्हणजे कसं, प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही आणि काम पटापट होईल. पण थांबा, या सगळ्या कागदपत्रामध्ये एक डॉक्युमेंट हिरो आहे. तो म्हणजे प्रकल्प अहवाल किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट. लक्षात ठेवा, एक चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट फक्त आकडे नाही सांगत, तर तुमच्या व्यवसायाच्या यशस्वी होण्याची कहाणी सांगतो. कारण कर्ज मंजूर होणार की नाही हे मोठ्या प्रमाणावर त्यावरच अवलंबून असतं. चला, कागदपत्र तयार झाली. आता पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे अर्ज करण्याचा. ही प्रक्रिया नेमकी कशी पार पडते ते आता आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. ही सगळी प्रक्रिया या 6 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. जिल्हा कार्यालयात अर्ज करण्यापासून ते तुमच्या खात्यात सबसिडी येण्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आहे. यातली प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. एक प्रामाणिक सल्ला देतो, या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो. सरकारी काम आहे, त्यामुळे धीर धरणं आणि सातत्याने पाठपुरावा करणं खूप महत्त्वाचं ठरतं. यश मिळवण्यासाठी हे आवश्यकच आहे. आता एक वेगळा विचार करू. समजा सगळं काही योग्य असूनही प्रक्रियेत काही अडचण आली, अर्ज कुठेतरी अडकला, तर काय करायचं? अशावेळी घाबरून न जाता आपले हक्क कसे वापरायचे हे समजून घेऊ. जर अर्ज विनाकारण थांबवला गेला असेल तर घाबरू नका. तुमच्याकडे 3 मार्ग आहेत. 1. थेट जिल्हा कार्यालयात लेखी तक्रार करा. 2. त्यांच्या ऑनलाईन तक्रार पोर्टलचा वापर करा. आणि 3. माहितीच्या अधिकाराचा म्हणजे RTIचा वापर करून विचारा की अर्जाचं काय झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा, ही कोणतीही मेहरबानी नाहीये.
जर तुम्ही पात्र असाल तर योजनेचा लाभ मिळणं हा तुमचा हक्क आहे. ही गोष्ट मनावर कोरून ठेवा की ही योजना खास करून ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजातल्या उद्योजकांसाठीच बनवलेली आहे. जर पात्रता आणि कागदपत्र पूर्ण असतील तर ह्या योजनेचा लाभ मिळायलाच हवा. आणि शेवटी एकच गोष्ट सांगतो, सरकार योजना देते, संधी देते, पण ती मिळवण्यासाठी पहिलं पाऊल आपल्यालाच उचलावं लागतं. त्यामुळे माहिती घ्या, अर्ज करा आणि आपल्या व्यवसायाचं स्वप्न पूर्ण करा.